पहिला भंडारा तुमचाच मॅनेजर पडेल 14ला. काय होईल? बरोबर आहे का नाही? एक मिनिट. सन्माननीय आमदार कुचे साहेब हे भाजप पक्षाचे आमदार आहेत आणि आता ते वरिष्ठ नेते आहेत, नुसते आमदार नाहीत. ते इथं आले, आपल्याला समर्थन द्यायला आले. मग ते काय बोलतात ते आपण ऐकायचं. इथं मी काय सांगितलं, एक तर आलेला माणूस बोलवलं नाही तर मी बोलवतो, तुम्ही कोणी काही बोलू नका. समजलं? त्याचे आभार मानले पाहिजे आपण, त्याला बोलायचं नाही. आज गेल्या 5 दिवसापासून ज्यांचं उपोषण चालू आहे ते धनगर समाजाचे नेते आणि खरं म्हणजे त्यांची तब्येत पाहून दीपक भाऊ बोराडे सारखा आज मला त्यांच्या प्रकृतीचं काळजी वाटते. पण त्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे स्वतः ते 5वा दिवस उपोषणाला बसले. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावा ही खूप जुनी मागणी आहे. तिची अंमलबजावणी व्हावी यासाठी ज्यांचं उपोषण चालू आहे. पहिले तर मी त्यांना तर समर्थन तर करतोच, पण मी 3 दिवस पुण्यानं असल्यामुळं मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीभाऊ पठाडे असतील, ओबीसीचे कपिल दहेकर, संदीप शेळके असं, देवकाते असतील, आमचे रामचंद्र भाऊ असतील, गणेश टोले, पर्वतर जोशी, सर्वचे जगदीश सहित आमचे रामचंद्र, डॉक्टर पिंगळे, बाळू ताडे, म्हणजे सगळेच मला गेल्या 4 दिवसांनी फोन करू आले, तुम्हीच नाही आले. मी त्यांना सांगितलं, बाबा हो मी पुण्याला आहे, तुमच्याशिवाय माझा खेळ जमेल नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. शेवटचे आश्वासन. मी आता मला ही खंत आहे, प्रशासनातलं कोणीही माणूस येऊन भेटलं नाही, तहसीलदाराच्या व्यतिरिक्त. मी आदरणीय मंत्री महोदयाला फोन लावला पण त्यांनी रिसिव्ह नाही केला. त्यांचा फोन येईल मला. त्याच्यानंतर मी आता आरडीसी साहेबाला फोन लावला होता, निवासी उपजिल्हाधिकाऱ्याला. मॅडम आज सुट्टीचा दिवस आहे, पण आरडीसी कलेक्टर मॅडम नाही फोन नाही घेतला, पण आरडीसी साहेबांनी मला फोन केला रिटर्न. आणि मी त्यांना सांगितलं, तुम्ही लिगली जालना जिल्ह्यामध्ये एवढं मोठं उपोषण चालू आहे, महाराष्ट्रातली धनगर समाज आज जालन्यात येत आहे, समर्थन देत आहे, आणि तुम्ही सीएम ऑफिसला कळविलं का? तर म्हणले साहेब आम्ही उद्या कळविणार आहे की 24 तारखेला म्हणलं त्यांचा मोर्चाही आहे. आता बळीराम भाऊंनी सांगितलं, धनगर समाज जरी शांत असला पण संत नाही. तो गतिमान हे मला माहिती आहे, पण दम्मादम्माना गती घेते. आणि एखाद्याच्या पाठीशी जर उभा राहिले तर त्याला जीव गेला तर त्याचा सोडित नाही. हे रामचंद्र भोसलेचं जामखेडचं उदाहरण बऱ्याच जणांचं. त्याच्यामुळं मी 100% आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला बोलणार आहे. मी बॅनर पाहिले, देवा भाऊ तुम्हारा वादा क्या हुआ, हे सगळे बॅनर पाहिले. आणि त्याच्यामुळं 100% धनगर समाजाला एसटीची आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे याचं समर्थन देण्यासाठी मी आलो. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून, अनुसूचित जाती कमिटीचा विधिमंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून, आणि मी आमदार म्हणून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलो. मी तुम्हाला सांगतो, परवाच्या दिवशी मी आता गणेश टोलेलाही सांगितलं, मी मंगळवारी किंवा सोमवारी, उद्या किंवा परवा मी जेव्हा सीएम साहेबांकडे जातो त्यांना ही परिस्थिती सांगतो. आणि 100% अंमलबजावणी कशी होईल याची ही काळजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री आहे, त्यांनी केली पाहिजे असंही मला वाटतं. त्याच्यात कुठेही शंका नाही. टेक्निकली काही अडीअडचणी असतात त्याही सोडून असणी लवकरात लवकर माझ्या धनगर बांधवांना एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं करावा. मी सरकार प्रतिनिधी म्हणून बोलतोय, मी काही विरोधातला म्हणून नाही बोलत.
कसं होईल याचीही काळजी घेण्याचं विनंती आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनाही विनंती करू की दादा तुमच्या खूप दिवसाच्या काळातला विषय आहे आणि तो तुम्ही मार्ग लावला पाहिजे असंही मला वाटतं. आणि दीपक दादा बोराडे यांच्या तब्येतीची पाहून त्यांनी बरं झालं. मी गणेश टोलेला गाडीत आलो, जोशीला सांगितलं होतं काल रोहिणला म्हणलं की पाणी तरी चालू ठेवा, नाही तर आपण उपोषण करतो आणि ते उपोषण आपल्याला लढा देण्यासाठी आपणही चांगले असलो पाहिजे. मला माझा मित्र आहे, चांगली गोष्ट आहे, समाजासाठी लढते, माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. गोविंद मी तुम्हाला सांगितलं होतं 2 दिवस मला खूप लोकांचे फोन आले आणि त्यांना माहिती आपला आमदार आहे, काही ना काही करू शकतो. 100% मी मुख्यमंत्री महोदयाला भेटून तुम्हाला परवाच्या दिवशी नाही तर मंगळवार बुधवारी तुम्हाला फोटो येईल की मी भेटलो, माझ्या हातानं निवेदन देईन की यांचं लवकरात लवकर उपोषण मार्गी लावा आणि अंमलबजावणी करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ही विनंती करतो. माझं पूर्णपणे समर्थन आहे. धन्यवाद. जय कोट जय कोट.